छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल झालेल्या 10वीच्या मराठीच्या पेपरला उघडपणे कॉपी केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर चढून पोलिसांसमोरच कॉपी पुरवली जात असल्याचं दिसून आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील नाथ हायस्कूल मधला हा सगळा प्रकार आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। छत्रपती संभाजीनगर मधून ही कॉपीची घटना समोर येते। माधव, कॉपीमुक्त परीक्षेचा पूर्ण फज्जा उडालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण शहरातलं हे शाळा आहे जिथे कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पोलीस खाली आहेत, बाजूला आहेत, तरीही लोक त्या शाळेतल्या दुसऱ्या मजल्यावर मुलांना कॉपी पुरवत आहेत आणि तिथे प्रचंड गोंधळ उडतोय आहे। आणि हा गोंधळ सुरू असताना तिथल्या संस्थाचालक असतील किंवा तिथले केंद्र प्रमुख असतील काय करतील असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यामधले एकाच केंद्रावर सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आला होता। त्यानंतर बोर्ड अलर्ट झाल्याचं सांगितलं होतं। पण आता मात्र मराठीच्या पेपर दिवशी अशा पद्धतीने जर कॉपी होत असेल तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रावरची स्थिती काय असेल असा एक प्रश्न उपस्थित केला जातो। आता त्यावर काय कारवाई करतात हे बघावं लागेल। नक्कीच माधव, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आता कॉपीचा प्रकार उघड झालाय। मराठीच्या पेपरला पोलिसांसमोरच खुलेआम कॉपी केली गेली आहे। कॉपी मुक्त परीक्षा राबवण्याच्या निर्णयावर आता पूर्णपणे पाणी फिरवलं गेलंय। तर प्रत्येकच जिल्ह्यातून आता कॉपीच्या बातम्या मिळत आहेत।